आज आम्ही या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विशाळगडावर निरपराध लोकांवर RSSच्या गुंडांनी जो हल्ला केला त्याचा निषेध करण्यासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। महाराष्ट्र शासनाने या संदर्भामध्ये तातडीने दखल घेतली पाहिजे। संबंधित ज्या लोकांवर हल्ला केला त्या सगळे जे लोक आहेत ती भिडे गुरुजींची लोक असण्याची शक्यता अनेक लोक वर्तवतात आणि भिडे गुरुजींनी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम असं धार्मिक ध्रुवीकरण करून तिथे दंगल पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या सगळ्या लोकांची घरं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत आणि कोणत्याही प्रकारे त्यांनी बेकायदेशीर बांधकामाच्या संदर्भामध्ये न्यायालयीन जे निर्देश आहेत त्याचं पालन केले नाही। या सगळ्या घटनांचा आम्ही धिक्कार करतो आणि संबंधित जे गुंड आहेत RSSचे गुंड त्यांना तातडीने अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जे निरपराध लोक आहेत ज्यांना न्यायालयाच्या निर्देशानुसार ते लोक तिथं राहत आहेत, वर्षानुवर्ष राहत आहेत, या लोकांना तातडीने संरक्षण देण्यात यावं, त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आम्ही मागणी करत आहोत। आणि कोल्हापूर जी शाहूनगरी आहे, शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा संदेश दिलेला आहे, धर्मनिरपेक्षतेचा संदेश दिलेला आहे, सद्भावनेचा संदेश दिलेला आहे। हे बिघडवण्याचं कारस्थान जे देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करीत आहोत आणि तातडीने सरकारने पावलं उचलावीत, अन्यथा महाराष्ट्रामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलनं होतील असा इशारा देत आहोत।